नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि हे अपडेट राज्यातील 34 जिल्ह्यातील 1,70,00,000 शेतकरी बांधवांसाठी आहे। ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 चा म्हणजेच या वर्षीचा पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। कारण की मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा अपडेट देण्यात आलेला आहे। आणि ते अपडेट म्हणजे आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत, ना की विमा कंपन्यांच्या माध्यमातून। मित्रांनो, हे काय अपडेट आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लाभ होणार आहे, याचबरोबर यावर्षीचा पीक विमा कशा पद्धतीने येणार, 75% पीक विमा कशा पद्धतीने येणार, कारण की कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे। आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेचे पैसे जमा होणार आहेत। कृषी विभागाची महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे। आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील 1,70,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। 34 जिल्ह्यातील 1,70,00,000 शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2023 चा पीक विमा जमा होणार आहे। आणि पीक कापणी पश्चात नुकसानीचा तिढा आता 90 ते 95% सुटलेला आहे। मित्रांनो, जवळपास आता याच्यामध्ये अहमदनगर असेल, धुळे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक, नंदुरबार, जालना, चंद्रपूर, जळगाव, याचबरोबर बीड असेल, पालघर, पुणे, लातूर, धाराशिव, सोलापूर, याचबरोबर ठाणे, रत्नागिरी, सातारा, नांदेड, याचबरोबर रायगडचा समावेश आहे, सांगली आहे, हिंगोली आहे, याचबरोबर परभणी आहे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वाशिम, वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या राज्यातील 34 जिल्ह्यातील 1,70,00,000 शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे। तर मित्रांनो, हे काय अपडेट आहे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, पीक कापणी पश्चात नुकसानीचा तिढा सुटलेला आहे, ज्याला आपण पोस्ट हार्वेस्टचा क्लेम म्हणतो, किंवा जे काही उर्वरित पीक विमा म्हणतो, 75% पीक विमा म्हणतो, याचा तिढा सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये सोडवण्यात आलेला आहे। पीक विमा कंपनी याच्या अगोदर आता विमा कंपनीच्या माध्यमातून याच्या अगोदर शेतकऱ्यांना परस्पर खात्यात पैसे जमा करायची, म्हणजे याच्या अगोदर विमा कंपन्यांच्या माध्यमातून विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती परस्पर पैसे मंजूर करायची, नुकसान जे काय झालेलं आहे ते मंजूर करायची, याचबरोबर पैसे सुद्धा मंजूर करायची। आणि कंपनी स्वतः परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान निश्चित करून पैसे वाटप करायचे। परंतु आता नवीन निकषानुसार हे सर्व बदलण्यात आलेलं आहे। पण आता केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार, कृषी विभागाच्या नवीन निकषानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांचा नुकसान निश्चित करेल व सरकारच शेतकऱ्यांना स्वतः पीक विमा वाटप करेल। ही पद्धत किचकट जरी असली तरी शेतकऱ्यांसाठी चांगली आणि महत्त्वपूर्ण आहे आणि पीक विमा मिळवून देणारी पद्धत आहे। तर मित्रांनो, आता काय आहे हे संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, नऊ विमा कंपन्यांना यावर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये नऊ विमा कंपन्यांना राज्य व केंद्र सरकारचा प्रीमियम म्हणून 8,000 कोटी रुपये राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे। आणि यावर जर विचार केला तर यावर राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील 54,000 कोटींची 100% भरपाई म्हणून भेटणार आहे। म्हणजे मित्रांनो, आता नऊ विमा कंपन्यांना 8,000 कोटी रुपये राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा जाणार आहे। आणि मित्रांनो, आता हे काय आहे संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता नवीन धोरणानुसार राज्य व केंद्र सरकारकडून विमा कंपन्यांना हप्ता वितरण होईल व याबरोबर हप्ता वितरण झाल्यानंतर विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई सरकारला दिली जाईल व सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल। पण मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला समजलं नसेल, मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो। म्हणजे राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा जे काही विमा कंपन्यांनी संपूर्ण निश्चित केलेला आहे, म्हणजे यावर्षी 8,000 कोटी रुपये निश्चित केले। मग सर्वप्रथम राज्य व केंद्र सरकार या विमा कंपन्यांना 8,000 कोटी रुपये देईल आणि दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांचं नुकसान काय झालेलं फक्त हे सरकार ठरवेल। आणि सरकारच्या माध्यमातून
जे काही विमा कंपन्यांना सांगण्यात की एवढी एवढी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं, एवढी एवढी भरपाई आहे, मग पुन्हा त्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला शेतकऱ्यांची भरपाई पैसे जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या नावे सरकारच्या खात्यावरती जमा होतील आणि सरकारच्या खात्यावरती जमा केल्याच्या नंतर सरकारच्या माध्यमातून ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल. आता तुम्ही म्हणसाल की मग याच्यामध्ये विमा कंपनीचं काय काम? तर महत्वाचं आहे की मित्रांनो, विमा कंपनीचं काम महत्वाचं हे आहे की जे काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जर झालेलं असेल तर विमा कंपनीच्या माध्यमातून वसूल केलं जाईल, किंवा त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर सरकार स्वतः भरेल आणि शेतकऱ्यांचं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अशा पद्धतीची भरपाई भेटल. पण मित्रांनो, याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे याच्या अगोदर विमा कंपनी परस्पर अनुदान शेतकऱ्यांना मंजूर करायची, नुकसान निश्चित करायची, नंतर परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायची आणि शेतकऱ्यांना सुद्धा माहित नसायचं की आपलं कशा पद्धतीने नुकसान ठरवलेलं आहे, किती नुकसान झालेलं आहे, मग आपल्याला त्या पद्धतीने नुकसान जेवढे झाले तेवढे पैसे आपल्या खात्यावर आलेत का, ते पैसे किती जमा झाले तेही सुद्धा कळायचं नाही आणि कोण्या पोर्टलवर ही माहिती सुद्धा भेटायची नाही. परंतु आता PMFBY पोर्टलवर आता विमा कंपनीच्या माध्यमातून किंवा सरकारकडून शेतकऱ्यांना किती रुपये मंजूर केलेले आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेत का नाही झालेत, तर झाले तर कोणत्या खात्यावर झालेले आहेत ते सगळं त्या पोर्टलवर आता दिसेल. म्हणजे सुलभ व्यवहार अशा पद्धतीने करण्यात येईल. आणि याच्या व्यतिरिक्त आता विमा कंपनी सुद्धा सरकारला, केंद्र सरकारला ही माहिती द्यायची नाही की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती एवढे पैसे जमा केलेत आणि किती नुकसान टाकले, अशा पद्धतीने द्यायची नाही. त्यामुळे या विमा कंपन्यांना अशा पद्धतीचं धोरण, विमा कंपन्यांवर अशा पद्धतीचं धोरण कृषी विभागाच्या माध्यमातून आखण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता मित्रांनो, या नवी विमा कंपन्या आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करायला लगबग सुरू झालेली आहे. त्यामुळे सरकारचा एक महत्त्वाचा, कृषी विभागाचा एक मोठा निर्णय खरीप हंगाम 2023 मध्ये भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि मित्रांनो, हे सगळे जे पैसे आहेत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा होतील. म्हणजे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं निश्चित केलं जाईल आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि ही प्रक्रिया थोडी किचकट जरी असली तरी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट व एक चांगली पद्धत आहे. आणि राज्यातील एकंदरीत आणि पुढच्या वर्षीपासून ही पद्धत लागू तर होणारच आहे. परंतु यावर्षी जे काही खरीप हंगाम 2023चा पीक विमा भरलेले शेतकरी आहेत, या वर्षीच्या पीक विम्यापासूनच लागू होणार आहे. आणि पीक कापणी पश्चात जे काही आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं नुकसान ठरवलं जाईल आणि नुकसान ठरवल्याच्या नंतर शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचा प्रीमियम पैसे जे काही नुकसान भरपाई सरकारला मिळेल आणि सरकारच्या माध्यमातून तेवढे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील. आणि हे जे काही संपूर्ण नियम राज्यातील 1,17,00,000 शेतकऱ्यांना आणि 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागू होणार आहेत आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना भरपाई भेटणार आहे. तर मित्रांनो, खरीप हंगाम पीक विमा 2023च्या पीक विमा संदर्भात एक छोटंसं अपडेट होतं जे की मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सर्व जे काही निकष सरकारने नवीन धोरणं आखलेली आहेत हे शेतकऱ्यांसाठी खरंच चांगले आहेत. आणि तुम्हाला याच्यावर काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि असं केल्यावर शेतकऱ्यांना खरंच 100% पीक विमा भेटेल का, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यांना भरपाई भेटेल का, किंवा काय आहे संपूर्ण अपडेट याच्याविषयी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला नवीन पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच, भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.